ओबीसीच्याच वाट्यातून हे सर्व समावेशक भूमिका किंवा सामावून घेण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे। एकीकडे या सगळ्या संदर्भात ही भूमिका घेत असताना यांचे वेगवेगळे वक्तव्य पुढे येत आहे। एक तर नारायण राणेंची भूमिका घेतलेल्या सरकार विरोधी भूमिका आहे का हे त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीसजी म्हणतायत की आम्ही वरिष्ठाकडे या भूमिकेच्या संदर्भात चर्चा करू। म्हणजे काय, त्यांची भूमिका जर वरिष्ठाकडे चर्चा करण्याची असेल म्हणजे हा अध्यादेश काढला त्यांना त्यांचा विरोध आहे का, या सरकारचं शिंदे फडणवीसांचं एकमत आहे काय की नाही आहे हेही कळायला मार्ग नाही। म्हणजे वेगवेगळ्या भूमिकेतून जी भूमिका आता कॉन्ट्रोवर्शियल दिसते। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मराठा समाजावरचे जे गुन्हे झालेत ते आम्ही विड्रॉ करू, आम्ही काढून घेऊ, तर उपमुख्यमंत्री म्हणतात की ते आम्हाला सरसकट काढता येणार नाही। म्हणजेच या सरकारमध्ये दोघांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आणि दोघांच्या श्रेयवादामुळे आमच्या ओबीसीचा बळी जातो आहे हे आता मला दिसायला लागलंय। याला जबाबदार म्हणून सरकार आहे की शिंदे आहेत की कॅबिनेट आहे याचा खुलासा कुठेही होताना दिसत नाही। जर हे शिंदेनी मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी घेतलेला निर्णय असेल तर या राज्यातील ओबीसीला त्यांनी विष देऊन मारून टाकावं। प्रत्येकाला त्यांच्या हातात एक विषाचा प्याला द्या आणि तुम्ही मराठ्याचा नेता व्हा, या राज्यातील ओबीसीला संपवून टाका, त्याला अधिकारापासून दूर ठेवा, वंचित ठेवा आणि तुम्ही मराठ्याचा नेता व्हा। पुन्हाही सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींना सर्व समाजाचं हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याची अपेक्षा असते। परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं मागील काही दिवसांमध्ये जी भूमिका मांडली गेली ती एका समाजाच्या हितासाठी मांडली गेली, मात्र इतरांच्या हिताचा विचार त्या ठिकाणी केला गेला नाही। हे या आमच्या समाजाचं दुर्दैव आहे असं मी मानतो, आमचं दुर्दैवच आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमुळे ही जी गोंधळाची परिस्थिती आता जी काय निर्माण झाली, या गोंधळातून मात्र आपण कुठे चाललो याचा विषय या ठिकाणी नक्की येतोय। म्हणजे मला पुन्हा दोन गोष्टी तुमच्या नजरेपुढे आणून दिले पाहिजेत की शुक्रे समितीचा अहवाल अजूनही आला नाही मागासवर्गीय समितीचा, तर मागासवर्गीय कोण हे सिद्ध कसं होणार। राहिला विषय ज्यांना नोंदी आहेत किंवा ज्यांना वंशावळीप्रमाणे नोंदी आहेत त्यांना देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही, पण हे सगळे सोयरे म्हणून जर एकाची दुसऱ्या समाजाशी लग्न केलं तिथेही त्यांना घुसवणार आणि सर्वांना मात्र त्यामध्ये घेऊन टाकण्याचा जो काही निर्णय झाला याला मात्र नक्की आमचा विरोध राहील। आणि म्हणून हे सगळी परिस्थिती पाहता जे काही आता 16 तारखेपर्यंत ज्या काही हरकती मागवायच्या आहेत, मी आपल्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना, विशेष करून सुशिक्षित लोकांना, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, हे शिक्षक जे काही या समाजातील या ओबीसीच्या फायद्यातून मोठी झालेली मंडळी आहे, ओबीसीच्या भरोश्यावर मोठी झालेली मंडळी आहे, ओबीसीच्या आरक्षणावर झालेल्या मंडळींना माझं आव्हान आहे की तुम्ही या संदर्भात 16 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे आक्षेप नोंदवा। ते आक्षेप नोंदवण्याची तारीख ही 16 फेब्रुवारी आहे।